नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. लाईक शेअर करत जा बरं का. आज आपल्याला बनवायचे हे आप्पे. बाजारात छान हिरवेगार असे ह्या वाटाण्याचे शेंगा आले, तर हे वाटाणे टाकून मला आप्पे बनवायचे आज. आणि त्याच्यासाठी हे बघा, मी एवढे अर्धा कप हे तांदूळ भिजू घातले, हे एक वाटीभर डाळ भिजू घातली, आणि हे वाटाणे आणि हे गाजर, हे याचे मी आप्पे बनवणार आहे सगळं मिक्सचर टाकून. आणि हा वाटीभर रवा आहे. तर आता आपण काय करू, हे आप्पे बनवण्यासाठी हा एक गाठा लसणचा, हा ओला लसण आहे, हा काही सोलता येत नाही आहे, मी वरवरचं काढून घेतलं आणि आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊ. हे बघा, लसण, हे अद्रकचे 2 तुकडे, आणि हे मिरची आणि हे असं आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ. जिरं टाकलं मी 1 चमचा, आणि याच्यात टाकायचं आहे कोथिंबीर. हे बघा, हा कोथिंबीर टाकते. आता हे जाड भरडं आपल्याला करून घ्यायचं आहे, आणि हे पण वाटून घ्यायचंय, डाळ आणि हे तांदूळ हे पण वाटून घ्यायचंय. हे वाटून घेतल्यावर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आप्प्यांसोबत आपल्याला चटणी लागेल, तर त्या चटणीसाठी या हिरव्या मिरच्या, हे शेंगदाणे, हा एक लसणाचा गाठा, ही चटणी मी याच्यात करून घेते. कोथिंबीर टाकते थोडासा, आणि चटणी पण करून घेते. हे बघा, हे सगळं वाटून बारीक करून घेतलंय. मिरचीचा ठेचा आणि तांदूळ आणि मुगाची डाळ हे सगळं वाटून घेतलंय. आता आपल्याला याच्यात काय टाकायचंय, वाटाणे पण वाटले मी याच्यात. आता हे गाजर टाकू आपण याच्यात. हे गाजर टाकू. गाजर मी 2 गाजर खिसून घेतले, हे गाजर पण याच्यामध्ये टाकू. आणि हा वाटीभर रवा आहे, हा पण याच्यामध्ये टाकू. आणि याच्यात चवीनुसार आता मीठ टाकू. हे बघा, मीठ टाकते मी. आणि हा कोथिंबीर कापून ठेवलाय, हा कोथिंबीर पण टाकू. याच्यात ही 1 चमचा भर ही जाड चटणी आहे, ही पण टाकू 1 चमचा. आणि 1 चमचा हळद टाकू. हे बघा, चांगलं एकजीव करून घेऊ. याच्यात पाणी टाकू आपण थोडस. याच्यात पाणी टाकलं नाही अजून, हे सगळं वाटणाचंच आहे. याच्यात थोडं पाणी टाकू. हे बघा, ही वाटी, अर्धी वाटी पाणी टाकते मी. थोडं थोडं टाकू, नाही तर पतलं होईल ते. परत थोडंसं टाकू. अर्धी वाटी पाणी घेताल तुम्ही ना. हे आप्पे खूप छान होता, हिरव्या वाटाण्याचे आप्पे मस्त होता. करून पहा, खाऊन पहा, छान होता. थोडं पाणी टाकू आपण अजून. याच्यात मी दही टाकलेलं नाहीये, आणि मला टाकायचं पण नाहीये. हे बघा, या मी एक कांदा कापून घेतलाय, आपण याच्यामध्ये टाकते. आणि आता एकजीव करून घेऊ. याच्यात सगळं जिरं, मीठ, मिरची, लसण, अद्रक, रवा, वाटाणे, मुगाची डाळ सगळं मी टाकून घेतलंय. आता याच्यात आपण चिमूटभर सोडा टाकू. हे बघा, चिमूटभरच घ्यायचा, असा टाकायचा. चिमूटभर सोडा टाकला, आणि आपण काय करू, या आप्पे पात्राला तेल लावून घेऊ.
सगळ्यांना तेल लावून घेतलं मी छान. एक जीव करून घेऊ. हे मी खूप हलवलंय, खूप छान मस्त झालेलं आहे. आता आपण एक 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 ह्याच्यात टाकू. हे मधले ना, हे मधले लवकर टाकता, म्हणून आपण काय करू, त्यांना हे अगोदर भरून घ्यायचे आजूबाजूचे, नंतर मधले भरायचे. हे लवकर टाकता ना मधले, म्हणून त्यांना उशिरा भरायचे. हे बघा छान झालेलं आहे मस्त. छान होत आहे, तुम्ही करून पहा. बाजारात आता खूप वाटाणे स्वस्त मिळत आहे, वाटाण्याचे आप्पे. हे बघा हा तडका केलाय मी याच्यातच आप्या पात्रामध्ये, आणि हा तडका टाकू आपण या चटणीमध्ये. हे बघा, आणि चटणी छान झालेली आहे. हे बघा मस्त झालेली आहे. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला हे आप्पे करून दाखवलेले आहे. वाटाणे आणि थोडे तांदूळ, रवा आणि मुंगाची डाळ असे मी तुम्हाला हे आप्पे करून दाखवलेले. हे आप्पे खूप छान झालेले, हे चवदार झालेले. हे आप्पे तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. हे खूपच छान झालेले.